160 ईयर तक ओल्ड है। चालता बॉडी को 10 साल में एक बार निकालते हैं बाहर लोगों को, टूरिस्ट लोगों को देखने के लिए। जो कि पिछली बार जो बॉडी को बाहर निकाला गया था 2024 में, अभी जो अगली बार निकाला जाएगा 2034। तो यहाँ पे हम जाएंगे। इसके बाद फिर यहीं पे ही आज के दिन का दूसरा फेमस चर्च देखने वाले हैं, जिसका नाम है सेंट कैथेड्रल चर्च। ये चर्च इतना बड़ा एशिया के बड़े चर्चों में से एक चर्च है। इतना बड़ा चर्च है कि यहाँ पे 14 मैरिजेस एक साथ हो सकते हैं। अभी मैंने चर्च बोल के डायरेक्ट मैरिजेस के बारे में बोला था। आप लोगों के मन में कोई सवाल या फिर कुछ क्वेश्चन है तो नहीं ना? होना चाहिए। होना इसलिए चाहिए कि मैं चर्च में डायरेक्ट मैरिज की बात क्यों किया। सो गाइस, जैसे कि अभी अलग अलग रिलीजन्स का अलग अलग प्लेस पे शादियाँ होता है, लेकिन क्रिश्चियन लोगों का जो शादियाँ होता है वो चर्च में ही होता है। तो ये चर्च इतना बड़ा है कि 14 मैरिजेस एक साथ में हो सकते हैं। एशिया के बड़े चर्चों में से एक चर्च माना जाता है, जिसका नाम है सेंट कैथेड्रल चर्च। जीजस ओल्ड गोवाचा हे चर्च आहे मित्रांनो, आणि आता आपण इथे आलेलो आहोत। इथे एंट्री आहे आणि समोर बघू शकता तुम्ही एक खूप मोठं असं चर्च आहे। खूप सुंदर असं चर्च आहे, खूप भारी वाटते इथे। आणि हे चर्चचं लॉन आहे, इथे मस्त मैदान आहे आणि समोरसुद्धा एक चर्च आहे, तिथे आपण नंतर जाणार आहोत। समोर एक चर्च आहे, तो पण खूप मोठा चर्च आहे। आता ह्या चर्चला आपण विजिट करूया। चर्चची माहिती इथे दिलेली आहे, तर तुम्ही व्हिडिओ पॉज करून वाचू शकता। आपण पुढे जाऊया। आपण त्या आतमध्ये अलाउड नाही आहे शूट करायचं, तर आतमधून चर्च बहुतेक असं आहे आणि तिथे अलाउड नाही आहे शूट करण्यासाठी, तर आपण इथनं आतमध्ये जाणार आहोत। इथनं जाऊया आतमध्ये। मी आता कॅमेरा बंद करतो, बाहेर आलो मग सांगेन। काय ते बॉडी नव्हती ती अशा आणून ठेवायची। एका बाईने चिमटे मारले, ते रक्ताचं बघ त्या पोरांनी शूट केलं ना। मधले व्ह्यू असं आहे आणि जिथे मी आता जाऊन आलो आतमध्ये तिथे एंट्री नाही आहे आपल्याला आतमध्ये, कारण तिथे फोटोशूट अलाउड नाही आहे, कारण तिथे बॉडी ठेवलेली होती आतमध्ये आणि संत फ्रान्सिस झेवियरची बॉडी ठेवलेली आहे। त्यांच्याबद्दल इथे भरपूर सारं काही लिहिलेलं आहे, मी तुम्हाला दाखवतो। हा चर्च असा दिसतो इथनं, आतमधून असं आहे। वरती एक बेल लावलेली आहे मस्त घंट्या। इथून इथे एक देखावा बनवलेला आहे, तुम्ही बघू शकता। जीजस क्राइस्ट ला तिथे दाखवलेलं आहे आणि हे असं छान असं दृश्य दाखवलेलं आहे। This is painting on life of Saint Xavier. It's shown preaching to local people of India. 100-year-old painting. And it was the village of the right? Seems is the technique. And that is again new statue of Saint Xavier. Same painting and at that side Saint Michael, angel, shown killing the devil. This is the खूप जुनी पेंटिंग आहे मित्रांनो, तुम्ही बघू शकता। सुद्धा पेंटिंग आहे। हा बाहेरून चर्च मित्रांनो, एक जबरदस्त व्ह्यू आहे आणि इकडे सुद्धा आहे। हा एक
मी तुम्हाला समोरून दाखवतो आहे, कारण तुम्ही बघू शकता इथे खूप जुनं असं हे चर्च आहे आणि खूप छान असं व्ह्यू आहे इकडनं. खूप मोठा चर्च आहे. थोड्याच वेळात आपण त्या चर्चला पण व्हिजिट देणार आहोत. समोरच आहे, या चर्चच्या समोरच चर्च. तर मित्रांनो हे एक चर्च आहे. इथे या चर्चमध्ये त्या गाईडने सांगितलं की 14 लग्न एकसाथ या चर्चमध्ये होऊ शकतात. खूप मोठं चर्च आहे आणि तुम्हाला दाखवतो मी समोर जाऊन. हे वा, ह्या चर्चचं नाव तुम्ही वाचू शकता, इथे दिलेलं आहे. आणि ह्या चर्चचा मॅप आहे. खूप मोठं चर्च आहे. आपण जाऊया पुढे. आजूबाजूला खूप स्पेस आहे, मैदान वगैरे आहे चर्चच्या. तर मित्रांनो तुम्ही जे समोर चर्च बघताय हे खूप फेमस चर्च आहे आणि खूप साऱ्या मूवीजचे शूटिंग ते होते. मित्रांनो या चर्चला तुम्ही खूप साऱ्या मूवीमध्ये पाहिलं असाल. या चर्चचं संग्रहालय आहे इकडे, तर या साईडला पुढे आहे, आपण तिथे जाऊया. जसं चर्च तुम्ही बघू शकता, खूप मोठे चर्च आहे आणि खूप भारी असं बनवलं आहे. एकदम माहिती दिलेली आहे या संग्रहालयाबद्दल आहे, तर तुम्ही व्हिडिओ पॉज करून वाचू शकता. आता आपण इथून एंट्री करणार आहोत. आतमध्ये फोटोग्राफी अलाउड नाही आहे आणि बघू शकता खूप मोठे चर्च आहे. सो मी आतमध्ये नाही जाणार याच्या, आपण संग्रहालयामध्ये बघू काय करू, फोटोशूट करू शकतो की नाही. हम कितना टिकट है? एक्सक्यूज, अंदर वीडियो अलाउड है? नहीं. म्युझियमच्या बाहेर आलेलो आहोत आणि फोटोज अलाउड नाही आहे तिथे, मग मी तुम्हाला जास्त काय दाखवू शकलो नाही. मी प्रयत्न केला थोडंसं आतमध्ये शूट करायचं, पण खूप रिस्की होतं, मी रिस्क नाही घेतलं. फाईन वगैरे लागला असतं आपल्याला. तर पुढे आपण आता बसकडे जाऊया. आपल्याकडे 5 मिनटं राहिलेत आणि बस वाट बघते, कारण त्यांनी 2:50ला आपल्याला बसकडे बोलवलं होतं. तर पुन्हा एकदम मी हे तुम्हाला चर्च दाखवतो. चर्चमध्ये पण शूट करणं अलाउड नव्हतं, तर आपण पुढे जातो आहे. आता तुम्हाला दाखवतो मी शेवटचं. आपण बघू पुढे काय बघायला मिळतं आहे. तर त्या साईडला पण मोठं एक चर्च आहे, तुम्हाला दाखवतो मी. इकडे तुम्ही बघू शकता, हा खूप मोठं चर्च आहे. तिथे जायला नाही मिळणार आता, कारण वेळ खूप कमी. तर आपण रिटर्न जाऊया. त्या समोरच्या चर्चमध्ये पण आपण जाऊन आलो. खूप मस्त असं चर्च होतं. रिटर्न बसमध्ये जाऊया आता, कारण नेक्स्ट स्पॉटला पण जायचं आहे आपल्याला. मित्रांनो आपली बस आलेली आहे आणि ही जी बघताय ना सँडी गोवा टुरिझम अँड ट्रॅव्हल्स ही आपली बस आहे. टुरिझम ट्रॅव्हल्स, त्या बसमध्ये जायचं, परत आपल्याला चढायचं आहे नेक्स्ट पॉईंटसाठी जायला.